नमस्कार श्रोते हो, एक व ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील 85च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. ते नित्यायाग सहिते सुरजिली भूते समस्ते परीनेन तेची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी. त्यावेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा तव मने तो कमळ जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्ण विशेष वंशे आम्ही हा स्वधर्मूची वहिला असे. याती उपासा मंगापसे पुरती काम. तुम्ही व्रत नियमो न करावे शरीराते न पीडावे. दुहरी केही न वचावे तीर्थासी गा. योगादिके साधने सांकाक्ष आराधने मंत्रयंत्र विधाने झनी करा. देवतांतर न भजावे हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अन्यायासे. आहातुके चित्ते अनुष्ठापाय ययाते पतिव्रता पतिते जियापरी. तैसा स्वधर्म रूप मखू हाची सव्यव तुम्हा एकू. ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला. देखा स्वधर्मता भजाल तरी कामधेनू हा होईल. मंग प्रजाही न संडीला तुमते कदा. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली इथे म्हणतात, जेव्हा त्याने नित्ययज्ञासहित सर्व प्राणी मात्र निर्माण केले, परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे त्यांना हा यज्ञ समजला नाही. त्यावेळी सर्व प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली की हे देवा, आम्ही या लोकी कशाच्या आधाराने राहावे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला वर्णानुसार हा स्वधर्म आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही. शरीराला त्रास देण्याची जरुरी नाही व दूर कुठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग साधायला नको की कामनायुक्त यज्ञ नको. तुम्ही मंत्र तंत्र इत्यादी विधानांचे सुखाने त्याग करा. स्वधर्म सोडून अन्य देवास भजावयाचे कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्म आचरण रूप यज्ञ करावा. जशी पतिव्रता आपल्या पतीची एकनिष्ठेने सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हा एकच स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला, पहा, जर स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविल. मग लोक हो, ही कामधेनू तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. जै येणे करोनी समता परितोषू होईल देवता. मंग तुम्ही इस्पिता अर्थाते देती. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गण समस्ता. योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल
देव तुम्हा तुष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपासे सिद्ध जाईल. वांछितही पुरेल मानसीचे, वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक होवाल, मनही तुम्हा ते मागतील महारिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. ओळंगे फळभार लावण्यासी, तैसे सर्व सुखे सहित. दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त योग भरित, होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्मे निरत, वर्ताल बाप्पा. का झालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होनिया स्वादा विषयांची या. तीही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी. तया समधर्मी सर्वेश्वरी, न भजेल जो. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी. संतोष नेदील ज्ञाती आपुलिया. या धर्माच्या आचरणाने सर्व देवता संतुष्ट होतील. मग ते तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करतील. या स्वधर्म रूप पूजेने सर्व देवतांचे पूजन केले असता ते तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांचे पूजन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. असे जेव्हा एकमेकावर प्रेम वाढेल, मग तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल आणि महासिद्धीही विचरतील. स्वामी, काय आज्ञा आहे? ज्याप्रमाणे ऋतुपती वसंताच्या दारात फल पुष्पाच्या शोभेसह वनस्त्री सेवा करीत उभी असते, पहा त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिमंत सदैव तुम्हाला शोधित तुमच्या मागे येईल. अशा प्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोग भोगून तुमचे मन निरच्छ होईल. उलट पक्षी सर्व संपत्ती लाभल्यावर विषय लुब्ध होऊन इंद्रिये जशी सांगतील तसे वागतो. यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे, हे सर्व विसरून आपल्या स्वधर्माच्या आचरणाने जो सर्वेश्वरास भजत नाही, अग्नीच्या मुखात हवन करत नाही, अथवा देवतांचे पूजन करणार नाही, किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुची भक्ती करणार नाही, अतिथींना मान देणार नाही आणि आपल्या जातीला संतोष देणार नाही. श्रोते हो, इथे आपल्या तिसऱ्या अध्यायातील 106व्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.